राज्यातील राजकारणामध्ये आता नवीन पक्षाची एंट्री। मेघालय राज्यातील लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमांकडून नॅशनल पीपल्स पार्टी पक्षाची स्थापना। भारतामधल्या आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये खाणगाव फाट्यावर भरारी पथकाची कारवाई। नाकाबंदी दरम्यान 1 कोटींची रक्कम सापडली। कन्स्ट्रक्शन कंपनीची ही रक्कम असल्याची प्राथमिक माहिती। अहिल्यानगरमधल्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात अखेर यश। गेल्या 15 दिवसांमध्ये 2 जणांचा झाला होता मृत्यू। काल मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारामध्ये बिबट्याची चाहूल लागल्यानंतर वन विभागाकडून मोठी कारवाई। नवले पुलावरील अपघात टाळण्यासाठी महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रति तास करण्यात आली आहे। ठिकठिकाणी स्पीडगन लावून त्याची खातरजमाई केली जाईल। तसेच खेड शिवापूर टोलनाका येथे अवजड वाहनांची तपासणी करण्यात येईल। मद्यपी चालकांवर एसटी महामंडळाची नजर। नव्या बसेसमध्ये ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा बसवण्यात येईल। चालकानं मद्यपान केलेलं आढळल्यास बसचं इंजिन सुरू होणार नाही। नवी मुंबई विमानतळापुढे प्रवाशांना दिलासा। पहिलं उड्डाण 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार। दिल्ली गोवासह 4 शहरांसाठी थेट सेवा असेल। स्टेट बँक ऑफ इंडियानं 30 नोव्हेंबर नंतर एसबीआय आणि योनो लाईटद्वारे ऑनलाईन एमकॅश पाठवण्याची सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे। यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस सारखे इतर सुरक्षित पर्याय वापरण्याची विनंती। ॲपल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीचा शोध सुरू केला असून नव्या वर्षामध्ये ॲपलला नवीन सीईओ मिळावा यासाठी कंपनीचे प्रयत्न। कंपनीनं अद्याप यासंबंधी अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केलेली नाहीये। नवीन सीईओ वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्नस हे असू शकतात। दिल्ली स्फोटाचं तुर्की कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवादी आदिल आणि मुजम्मिल तुर्कीमध्ये राहणाऱ्या अबू उकासाच्या संपर्कात होते। मास्टरमाइंड डॉक्टर मुझफ्फर अहमद राथेर देखील त्यांच्यासोबत तुर्कीला गेला होता। पाकिस्तानात एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर मातीचा ढिगारा पडून 23 जण जखमी झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे दगड खाण कोसळल्यामुळे दुर्घटना। 12हून अधिक कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती। अमेरिकेनं अणुबॉम्बची चाचणी केल्याचा दावा। अमेरिकेनं या अणुचाचणीमध्ये F-35 लढाऊ विमानांचा वापर केला असून F-35 लढाऊ विमानांनी वॉर हेडशिवाय बॉम्ब टाकले। व्हिएतनाममध्ये भूस्खलनामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण। हंग सोन येथे झालेल्या भूस्खलनामध्ये 3 जण बेपत्ता। चीन अंतराळात पाठवलेले 4 उंदीर पृथ्वीवर परतले। त्यांना मिशन जैवविज्ञानाच्या अभ्यासासाठी अंतराळात पाठवण्यात आलं होतं। आयपीएलच्या पुढच्या सीझनसाठी काही खेळाडूंचं ट्रेडिंग। आयपीएल 2026 मध्ये अर्जुन तेंडुलकर आता मुंबईऐवजी लखनौकडून खेळणार। आयपीएल 2026च्या आधी अनेक खेळाडूंचे संघ बदलले। राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 2026च्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीसोबत खेळताना दिसणार तर मोहम्मद शमी लखनौकडून गोलंदाजी करेल। शार्दुल ठाकूर लखनौहून मुंबई इंडियन्समध्ये। एसीसी पुरुष आणि आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये आज भारत पाकिस्तानचा सामना। भारत पाकिस्तान सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार का याकडे सर्वांच्या नजरा। सामना दोहा येथील वेस्टर्न पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरू होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।